नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. नवीन दिवस आणि नवीन ठिकाण. तर आजचा आमचा दौरा आहे, तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की आम्ही चाललोय लॉर्ड्स मैदानावर. तर ही जागा लॉर्ड्स मैदान हे भारतीयांसाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. भारत आणि क्रिकेट प्रेम हेही वेगळं काही सांगायला नको. जेव्हापासनं म्हणजे काय म्हणतात त्याला की या 1983 वर्ल्ड कप नंतर भारतीयांमध्ये एक क्रिकेट प्रेम असं जागृत झालं, तसंच ते माझ्या वडिलांमध्येही जागृत झालं. मला त्यांनी अनेक या 1983च्या विश्वचषकाच्या भरपूर किस्से सांगितलेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा ती आवड निर्माण झाली. मग त्यांनी आम्हाला एक एक किस्से सांगितले की ही मॅच कशी झाली, ती मॅच कशी झाली. फायनलला आम्ही मित्र ती मॅच एकाच्या घरी बघत होतो. म्हणजे एका जनरेशनसाठी 1983चा हा वर्ल्ड कप इतका महत्त्वाचा आहे. तो कपिल देव तो एक व्हिडिओ आहे, वर्ल्ड कप जो असा हातात घेऊन उंच धरला, फोटो काढलेला. करेक्ट. बर, ती एक महत्त्वाची गोष्ट. आणि दुसऱ्या जनरेशनसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा इंग्लंड टीम भारतात आली होती. तेव्हा एक काय नाव, अँड्र्यू फ्लिंटॉफनी जल्लोष करताना त्याच्या शर्ट काढून असा जल्लोष केला होता. त्याच्यानंतर जेव्हा इंडियन टीम जेव्हा इंग्लंडमध्ये आली होती तेव्हा लॉर्ड्स मैदानावरती नॅटवेस्ट सिरीज नाही युवराज सिंग नाही, सौरव गांगुलीनी त्या बाल्कनीतनं तो असा शर्ट भिरकावला होता आणि तो नाचला होता. तर ह्या दोन गोष्टी फार ठळक आहेत लॉर्ड्स मधल्या माझ्यासाठी. तर ते मैदान आपण आता बघायला चाललोय. येस, आता प्रवास आमचा तसाच नेहमीचाच असणार आहे. इथल्या बस स्टॉपवरनं 208 पकडायची, ऑर्पिंग्टन स्टेशनला जायचं. ऑर्पिंग्टनवरून ट्रेन पकडून लंडन ब्रिज, आणि मग तिथनं आता अमित सांगेल आम्हाला. येस, चलो. सेंट जॉन्स वूड या अंडरग्राउंड रेल्वे स्टेशनवर उतरून एक थोडं अर्धा एक किलोमीटर अंतरावर अर्धा एक किलोमीटर अंतर चालल्यावरती लॉर्ड्स मैदान येतं. आम्ही आज जे बघायला चाललो आहे ते तिथे मॅच आहे, एक टेस्ट मॅच यांच्यातलीच आहे, इथल्या काउंटीजमधली, डर्बीशायर वर्सेस मिडलसेक्स. तर आजचा ह्या टेस्टचा 4था दिवस आहे आणि मला नाही वाटत की दुपारनंतर ही मॅच टिकेल. आजच दुपारपर्यंतच ही मॅच संपेल. त्यामुळे आम्ही सकाळी थोडं लवकर निघून पोचायचा प्रयत्न करतोय. 11 वाजता इथल्या मॅचेस सुरू होतात आणि मला वाटतं की साधारणतः 1-1:30 वाजेपर्यंत ही मॅच संपायला हरकत नाही, अशी अवस्था झाली आहे आताच्या मॅचची. आलेलो आहोत ऐतिहासिक लॉर्ड्स ग्राउंडवर आणि तुम्ही आता हे बघाल तर हे आहे प्रॅक्टिस करतात. तर हे आता आपण बघितलं ते प्रॅक्टिस सेशनसाठी ग्राउंड आहे. इंटरनॅशनल कधीही मॅचेस असतील तर प्रत्येक टीम आपापली टीम इथे प्रॅक्टिससाठी पिचेस अवेलेबल आहेत. तर सगळ्या टीम्स इथे प्रॅक्टिस करतात आणि हे आहे द लॉर्ड्स.
जिथे 1983 मध्ये जिंकवलेला कपिल देवने आपल्या इंडियासाठी फर्स्ट वर्ल्ड कप जो जिंकवलेला तो याच स्टेडियम वर जिंकवलेला. प्रत्येक देशाचे झेंडे लागलेले आहेत. झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, त्याच्यानंतर पुढे काय आहे, इंग्लंड आहे. आणि थांबा, आपण भारताचा झेंडा बघून येऊया. वेट. आणि हा आहे आपल्या भारताचा झेंडा. क्या बात आहे यार. वरती काही महत्त्वाच्या मॅचेस बद्दल त्यांनी माहिती दिली आहे. असे हे बघा, ही वॉल आहे. इथे त्यांनी एम्बोसिंग केलेलं आहे इथे. आणि काही अनेक अशा महत्त्वाच्या मॅचेस बद्दल इथे माहिती दिली आहे. त्यात मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगितलं ती मॅच 1983 वर्ल्ड कप. आणि दुसरं कुठे रे, ड्रॅमॅटिक. हां. आणि 2002 इंडिया वर्सेस इंग्लंड इन ड्रॅमॅटिक नॅट वेस्ट सिरीज फायनल. फर्स्ट यू. थँक्यू. ऑसम. एक नंबर. कमाल आहे ग्राउंडवरचा एक्सपिरियन्स. म्हणजे फक्त टी व्हीवर मॅचेस बघितल्या होत्या आणि इथे आल्यानंतर जे फिलिंग आहे ना, अमेझिंग. आम्ही इथे पहिल्या रो मध्ये बसून मॅच बघतोय. कोणी नाहीये. आज आहे सोमवार, त्यामुळे विशेष इथे कोणी नाहीये. आजचं तिकीट आहे इथे 5 पाऊंड पर हेड. आणि जर तुम्हाला शनिवार रविवारमध्ये मॅच बघायची असेल, एखादी चालू असेल तर त्याचं तिकीट असतं 20 पाऊंड. तर आजचं आम्हाला 5 पाऊंडचं तिकीट आहे. आणि 1 तास 2 तास बसून आम्ही निघणार. आजचा शेवटचा दिवस आहे आजच्या या मॅचचा. पहिली मित्रांनो पहिली विकेट गेली आता. तर आपण त्या बिल्डिंगच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया. येतोय का अर्जुन? येतोयस का? हां. आत्ता पावसामुळे खेळ थांबलाय. आणि ही आहे, हो, ही आहे ती बिल्डिंग. काटा आलाय अंगावर, काटा आलाय. एकदम मस्त, अप्रतिम. 2 तास मॅच बघितल्यानंतर आता आम्ही निघतोय. पाऊसही पडायला लागलाय आणि त्याच वेळेस त्यांचं लंच टाईमही सुरू झालंय. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे अभिप्राय कळवा. टाळा.